पाऊस किती असावा तर झाडाच्या खाली तुम्ही जर पाहिलं तर खड्डे तयार झालेले पहा. खड्डे झाले बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. पाठीमागला तुमच्या खाली बघू शकतो खड्डे. हे जे आहे हे वरून थेंब पडून पडून खड्डे तयार झाले बरोबर. हे काय झाडाच्या खोडाजवळ पहा. आणि हे जे काही इथं खड्डा आहे तिथं आहे खड्डा. हा म्हणजे ते खड्डे जे आहे ते खड्डे तयार झाले झाडाच्या खाली. म्हणजे वरून जे टपकणारं पाणी आहे त्या पाण्याने खड्डे केलेले. एवढं पाऊस इथं पडले. थंड मंडळी सगळी सीताफळ या वर्षी. ज्यांनी पहिल्या वर्षी 2-3 वर्ष झाले त्यांना पहिला बहार होता ती मंडळी या वर्षी नाराज होणार आहे खूप. कारण फळच नाही डायरेक्ट. दरवर्षी 1-1.5 लाख रुपये तुम्हाला शिल्लक राहायची. हे बरोबर गणित आहे. बरोबर. आणि या वर्षी गेल्या वर्षी तुम्हाला या बागेमधून टोटल किती पैसे मिळाले. या वर्षी परीक्षेचा काळ आहे म्हणजे कठीण पेपर आलेला आहे. कठीण पेपर आलाय बरोबर. विद्यार्थ्यांसाठी कठीण पेपर आहे. सीताफळाचे जेवढे विद्यार्थी आहे कठीण पेपर आहे. कठीण पेपर काय आहे. इथेच 10-12 फळ आहेत. आहे नाही जादा वरती बरोबर आहे. त्याच्या पाठीमागे जर पाहिलं तर पूर्णपणे काय मी तुम्हाला जे म्हटलो की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बंचेस तिथं आहे. एका झाडाला बरोबर की नाही. हे पैलवानाचे हे दंड पहा. हे बाहू पहा. हा बाहुबली पहा. या फांद्या पहा चमकणाऱ्या. हे पहा ह्याच्यावरती जे लष्टर पहा. म्हणजे ह्या पूर्ण झाडावरती असं जर पाहिलं तर असं वाटतंय की हा कसलेला पैलवान आहे. याच्या दंडामध्ये काय आहे ताकद आहे. खालपासून वरपर्यंत हा बाहुबली आहे. तुमच्या बागेची परिस्थिती काय. आजूबाजूला काय परिस्थिती केमिकलच्या बागांची. तुमच्या भागात तर भरपूर सीताफळ आहे. आता म्हणजे फेल गेलेले म्हणजे एक काही फळ नाही. आपण नव्हते चक्कर मारली होती तिकडं. काहीच नाही. एक काही फळ नाही. त्यांनी बागाचे शेंडे मारले. सगळे प्रयोग करून झाले. शांत बसले. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबण्यासाठी शेंडे मारले सगळं केलं पण काही आलं नाही. थोडं नाही तर पोहऱ्यात करून येणार. आणि थोडंफार होते ते गेलं ड्रॉपिंग झालं. कुजलं ते डायरेक्ट. का बरं. मी हे टाकलं आपल्या नवीन निघालेल्या गोण्यात या नाही का वैदिक. हा ते मी टाकलेलं नाही त्या बेसल डोस मध्ये. वा ते टाकलेलं आहे ना. त्याच कमाल आहे. हा SSM चा पहिला चमत्कार तुमच्या बागेत. आपलं कृषी किती गेलं एका झाडाला. 3 किलो RNPH 3 किलो एकरी. हा आणि त्यानंतर आपल्या SSM च्या म्हणजे एकरी आपलं 4 आणि 2 बॅग अशा म्हणजे SSM च्या 4-4-2 एकरी असं त्यावेळेस मिक्स केलं. आपण जे रेग्युलर बेसल डोस टाकतो RNPH K चा त्याच्यामध्ये आणखीन हे SSM ऍड केलं त्याने तुम्हाला ऍडिशनल बेनिफिट मिळालं. ऍडिशनल म्हणजे कसं आहे त्यावेळेस बेसल डोस टाकला त्यावेळेस बागेत फक्त कळीच होती. 15 दिवसात पाऊस असताना म्हणजे सूर्यप्रकाश नसताना सेटिंग होऊन म्हणजे लिंबाच्या आकाराची फळ साईज झाली त्यावेळेस फुगवण झाली. म्हणजे आज जुलै आणि ऑगस्ट चालू आहे. ऑगस्ट विचार केला तर 2 महिने झाले. 2 महिने. आता हे 60 दिवसाचं आहे. 60 दिवसाचं माल सगळा. 60 दिवसामध्ये तुम्हाला काय काय समस्या जाणवल्या. समस्या म्हणजे एक रोगराई नाही आली. म्हणजे मी तुम्हाला समस्या विचारतोय ती म्हणजे रोगराई नाही आली. म्हणजे समस्या नाही असं म्हणायचं तुम्हाला. सीताफळीच्या बागेत आलो असं वाटतंय आपण जंगलामध्ये आलोय. कुठे जंगलामध्ये आलोय. बरोबर आहे ना. सासूबाई काय बोलले. बरोबर आहे. डायबिटीस कंट्रोल झाला. गावठी आमच्याकडे झाडे आहेत ती खाल्लं ना साखर वाढत होती. गावठी सीताफळ ही खाल्ल्यावर नाही. तुम्ही काय म्हणता प्रत्येक झाडाला 100 फळ आहे. एक फळ तुमचं 500 ग्रॅम जरी झालं तर फळ किती आले एका झाडाला 50 किलो. म्हणजे ह्याच वावरामध्ये किती माल निघाल 20 टन. किती 20 टन जादा निघाल. बरोबर आहे. 500 पुढेच होणार. 50 रुपयांनी जरी गेला तरी किती होईल 10 लाख रुपये. मी निगेटिव्ह बोलतोय. मिळणार किती आहे मला चांगलं माहिती आहे.
जेव्हा बाजार वाढतील तेव्हा पैसे करून घ्या मालाचे, आणि जेव्हा बाजार कमी होतील त्यावेळेस माल तयार करायला सुरुवात करा. आपले शेतकरी उलटे करतात. SSM टाकलं म्हणजे सम्राट, शक्ती आणि मिरॅकल, याची ताकद कशी वाटली बरं तुम्हाला? खरं सांगा, म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन काय? ताकद म्हणजे ते सांगितलं, ज्यावेळेस म्हणजे बेसल डोस टाकला होता त्या बागेस म्हणजे फुलकळी फक्त म्हणजे सेटिंग पण नव्हती बागेमध्ये काहीच, फक्त फुल पाऊस चालू होता म्हणजे. आणि त्या म्हणजे 10 ते 15 दिवसात सेटिंग होऊन म्हणजे लिंबाच्या आकाराची साईजची फळं झाली. आज तुम्हाला तेच SSM वाचवणार आहे. तुम्ही आता ड्रॉपिंग सुद्धा झाली, एक सुद्धा ड्रॉपिंग नाही. चमत्कार एवढ्या पावसामध्ये कोणीच विश्वास नाही ठेवणार. ड्रॉपिंग नाही झाली. तुमचं एक काळं फळ दिसत नाही झाडावरती? नाही, काळे नाही आहे. नाही, मागच्या वर्षी तरी होते, एखादं अर्ध होतं. यावर्षी ते पण नाही. त्याचं कारण काय आहे? हे ताकद, पैलवान. सगळ्यात आनंदाची गोष्ट अजून एक, लवकरच आपण एक SSM ला एक मोठा भाऊ लॉन्च करतोय. असे म्हणजे अशा कंडिशन मध्ये काय होतं, पाऊस चालू झाला किंवा अचानक खूप नायट्रोजन लेवल वाढली तर काय करायचं? काही म्हणजे काही सोडता येत नाही, काही ड्रेंचिंग करता येत नाही, काय करायचं अशा वेळेस? त्यांच्यासाठी, आणि ज्यांच्याकडे कोरडवाहू शेती आहे त्यांच्यासाठी. आता ते मला सांगा, कोरडवाहू शेतीमध्ये सॉइल चार्जर कसं टाकणार? पाणी, लिक्विड खतं कशी टाकणार? आपली लिक्विड जे औषध आहे ते कशी देणार? नाही, पाणी द्यायला नाही ना. म्हणजे नाही, पाऊस पडतोय आणि तिथे पाणी द्यायची सोय पण नाही कोरडवाहूला. बरोबर आहे, कसं देणार? त्यांच्यासाठी सॉइल चार्जर असो किंवा जेवढे लिक्विड आहेत आपले, त्या लिक्विडचं कॉम्बो पॅकेज ह्युमस गोल्ड म्हणून आपण लवकरच लॉन्च करतो. इथे मध्ये खोल आहे कशासारखं? सफरचंदासारखं. सफरचंदामध्ये कसं असतं? खोल असतं ना, खड्डा. इथे खड्डा आहे बघा. जनरली सीताफळाला मध्ये खड्डा नसतो, याला खड्डा आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतोय? याचं भरपूर काय होणार आहे? पोषण होणार आहे. तेव्हा 1.5 लाख कमवत होते, हे आल्यापासून 6.5 लाख कमवायला लागले. नोकरी सोडली, त्याचा आनंद झाला. 6 लाखाचं पॅकेज मिळालं तुम्हाला, अभिनंदन. मागच्या वर्षी आणि या वर्षी तुम्हाला पॅकेज वाढून मिळणार आहे 4 लाख. बरोबर आहे. काय अशी कुठे नोकरी आहे? IT मध्ये तरी आहे का? नाही. संपवायचे असेल तर त्याचा समस्येचा कर्दन काळ म्हणजे सम्राट, शक्ती आणि मिरॅकल. आणि त्याला जोडीला येतोय आता ह्युमस गोल्ड. आहे की नाही? आता छप्पर फार की शेतकऱ्याला आहे की नाही? कोणताही शेतकरी आला तर लगेच याच्यामध्ये सेट होऊ शकतो. सम्राट, शक्ती आणि मिरॅकल आणि याची म्हणजे ह्युमस गोल्ड, याची जी जोडी आहे ही तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये या सर्व समस्यांवरून मात करून सक्सेस करून देणार, ही नक्की. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्र, आपण गेले 2 वर्ष या प्लॉटवरती येतोय आणि सीताफळ या फळांमध्ये आपण चांगल्या प्रकारे मागच्या वर्षी सुरुवात केली होती. तर द्राक्ष, डाळिंब, नंतर सीताफळ, आणि यावर्षी आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ड्रॅगनमध्ये काम केलं वर्षभर, आणि ते काम आताही चालू आहे. पण ते करत असताना आता सीताफळाच्या संदर्भातला जो सीझन आहे तो सुरू झालेला आहे. यावर्षी खूप पाऊस आहे. सगळ्यांना माहिती आहे की सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रभर सातत्याने पाऊस पडतोय. गेले 2 महिने कंटिन्यू सातत्याने. अर्थ असा की नाशिकमध्ये तर उघडतच नाही. इकडे पण तीच परिस्थिती म्हणजे खाली सगळा गाळ झाला. तर तुम्ही जर कोकण कडा हरिश्चंद्र गडावर जर कधी गेलात तर त्या हरिश्चंद्र गडावरती खडकाला छिद्र पडलेले. खडकाला? हो. असे खडकाला 2-2, 3-3 इंचाची छिद्र आहेत पावसामुळे पडलेले. तर एवढा पाऊस तिकडे पडतो. आज इथे शेतीमध्ये बघतो की आपल्या शेतामध्ये बेडला खड्डे पडलेले आहेत, खड्डे वरून पडलेले पावसाच्या थेंबामुळे. एवढा पाऊस यावर्षी झालेला. म्हणजे कोकणात जसा पाऊस होतो तसा पाऊस आता घाटमाथ्यावर पडलाय यावर्षी. आणि अशा परिस्थितीमध्ये सीताफळ म्हटलं तर तुम्ही यावर्षी सेटिंगची अपेक्षाच करायची नाही. बरोबर आहे. थंड मंडळी सगळी सीताफळ यावर्षी. ज्यांनी पहिल्या वर्षी 2-3 वर्ष झाले त्यांना पहिला बहार होता ती मंडळी यावर्षी नाराज होणार आहे खूप. कारण
फळच नाही डायरेक्ट मोकळे झाड सगळ्यात मेन गोष्ट काय आहे, सीताफळ किंवा कुठलाही फळ असू द्या, त्या फळाला ताण बसणं गरजेचं आहे. आणि ताण जर नाही बसला तर त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते. आणि म्हणून जेव्हा झाडाला पाणी मिळतं भरपूर, तर झाड काय करतं, आपली शाखीय वाढ करून घेतं. आणि मग ज्या वर्षी दुष्काळ पडतो त्या वर्षी ते फळ देतं. खरं. मग या ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर दांगट साहेबांच्या शेतामध्ये आपण मागच्या वर्षी आलो होतो. आपले हे कितवं पीक आहे SCT वैदिक वर? दुसरं पीक आहे. हा दुसरा अनुभव आहे तुमचा. मागच्या वर्षी आपण हे झाडं किती सगळे हे पहिले आपण शेतकऱ्यांना सांगूया. हे मला 625 का काय बोलले होते, बरोबर आहे? म्हणजे जुने तुमचे 400 काहीतरी आहे. नाही 225 225 नवे 400 आहे. हा असे बरोबर. तर एकंदर 625 झाडांमध्ये आज आपण बघतोय की हा जो प्लॉट आहे हा जुना प्लॉट आहे. हा जुना वर्षांचा आहे, 8.5 वर्षाचा आहे का? 8.5 वर्षाचा प्लॉट आहे. आणि मागचा प्लॉट तुमचा 3 वर्षाचा फरक. 3 वर्षाचा नाही 5 वर्षाचा. 5-5.5 वर्षाचा. तो आपला हा 8.5 वर्षाचा. याच्यातलं किती फळ आहे आता हे ते लक्षात नाही, पण वैदिकवर दुसरा आहे. वैदिकवर दुसरं आहे. दरवर्षी 1-1.5 लाख रुपये तुम्हाला शिल्लक राहायची. हा हे बरोबर गणित आहे. बरोबर आहे. आणि या वर्षी गेल्या वर्षी तुम्हाला या बागेमधून टोटल किती पैसे मिळाले? 8 ते 8.5 लाखापर्यंत. म्हणजे 8.5 ते 9 लाखापर्यंत तुमचे पैसे झाले मागच्या वर्षी. बरोबर. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण जर एक अभ्यास केला मागे जाऊन, तुमचा मागच्या वर्षीचा खर्च जर सोडला तर शिल्लक तुमच्या हातामध्ये 6-7 लाख रुपये राहिले. इथून मागे तुम्ही 1-1.5 लाख रुपये शिल्लक ठेवत होते, ते तुम्ही 6 लाखावर पोहोचले. तरी बाजार सापडले नाही. तरी बाजार नव्हते. बरोबर आहे. म्हणजे खूप माल होता मार्केटमध्ये. म्हणजे आपण जर विचार केला तर 1.5 लाखावरून तुम्ही 6.5 लाखावर गेले, म्हणजे 15 चोक 60. बरोबर आहे ना? म्हणजे 4 पटीपेक्षा जास्त पैसे झाले तुम्हाला मागच्या वर्षी. 4 पटीपेक्षा. आता एक महत्वाची गोष्ट काय, या वर्षी परीक्षेचा काळ आहे. म्हणजे कठीण पेपर आलेला आहे. बरोबर. विद्यार्थ्यांसाठी कठीण पेपर आहे. सीताफळाचे जेवढे विद्यार्थी आहे कठीण पेपर आहे. कठीण पेपर काय? कारण पाऊस जास्त झाल्यामुळे एकतर रोगराई जास्त आहे, कीड जास्त आहे, बुरश्या जास्त आहे, आणि गळ जास्त आहे, कळी कूज जास्त आहे. काहींची तर कळीच नाही निघाली, काहींची बंद झाली, आणि ज्यांची निघाली त्यांची कुजून गेली, काहींची गळून गेली. भरपूर फवारण्या केल्या, सगळं केलं. पण आज आपण दांगट फॅमिलीच्या आज आपण बागेमध्ये आलो आहोत. पण आज इथे चित्र जरा वेगळं दिसतंय. झाडाची कॅनॉपी जर पाहिली, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ नक्की झालेली आहे, परंतु ती सगळी मॅच्युअर्ड आहे. म्हणजे झाडाची पानं जर बघितली तर पूर्णपणे कशी आहे, मजबूत आहे एकदम. राईट. कणखर आहे, याच्यामध्ये कोवळेपणा नाहीये जो अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, मला कुठे ना मिलीबग दिसतो, ना कुठे बुरशी दिसते, ना कूज दिसते, ना काहीच दिसत नाही. एक कळी बी तुमची कुजलेली मला दिसत नाही. आणि या ठिकाणी सेटिंग जर पाहिलं तर मला वाटतं थोडंसं तुमच्या पाठीमागे फांदीवर जर पाहिलं तर इथेच 10-12 फळ आहेत. आहे जादा वरती. बरोबर आहे. त्याच्या पाठीमागे जर पाहिलं तर पूर्णपणे काय, मी तुम्हाला जे म्हटलो की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बंचेस तिथं आहे. एका झाडाला बरोबर आहे की नाही? म्हणजे अशा प्रकारचे सुंदर सुंदर बंचेस आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ह्या झाडामध्ये तुम्ही पाठीमागे गेले तरी सगळे बंचेस आहेत. मग एवढं सेटिंग झालं तुमचं. आणि तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं की नाही मला माहिती नाही, पण तुम्ही जर थोडंसं जर झूम केलं इकडे तर हे पैलवान पहा, हे पैलवानाचे हे दंड पहा, हे बाहू पहा, हा बाहुबली पहा, या फांद्या पहा चमकणाऱ्या, हे पहा, ह्याच्यावरती जे लष्टर पहा. म्हणजे ह्या पूर्ण झाडावरती असं जर पाहिलं तर असं वाटतंय की हा कसलेला पैलवान आहे. याच्या दंडामध्ये काय आहे, ताकद आहे. खालपासून वरपर्यंत हा बाहुबली आहे. तुम्ही जर आता कुठल्याही जरी शेतकऱ्याकडे गेलात, तुम्हाला अशी चमकणारी खोडं तुम्हाला बघायला मिळतील का? आता तुमच्या शेजारीच आजूबाजूला बाग आहे, त्यांची खोडं अशी आहे का? नाही. म्हणजे खोडामध्ये काय आहे, ताकद आहे. त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याही प्रकारची कीड आणि रोग दिसत नाही. बरोबर. 20 ते 25 झालं म्हणजे स्प्रेच नाही, म्हणजे कुठलाही स्प्रे मारू शकत नाही. पाऊस जेवढा चालू आहे कंटिन्यू. बरोबर आहे. सुट्टी घेतच नाही तो. नाही. बिनपगारी फुल अधिकारी. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याच्या अधिकारापुढे कोणाचं काही चालत नाही. मग आज या परिस्थितीमध्ये आज आपण यांची बाग बघतोय. आज आम्ही फिरलो बागेमध्ये. केमिकलचा माल म्हणजे काय, नकली माल. मी तुम्हाला काय म्हटलं
की एवढा कठीण पेपर जरी आला हा तरी हुशार विद्यार्थी हा फार तर 99%वरून 90%वरून 80% येईल. टक्केवारी थोडी कमी होईल बा. पण कमी टक्केवारी होईल, हा पण तो काय नापास नाही होणार. नापास नाही होणार. पण बरोबर. केमिकलचे सगळे विद्यार्थी काय झाले? नापास नापास झाले. 50-60% सगळे फेल झाले. फेल डायरेक्ट यावं. हे जे चित्र आहे याचं कारण ह्याच्यावर असलेलं लष्टर आहे. बरोबर. आज असं वाटतंय की ह्याच्यावर कुणीतरी पॉलिश केलेली आहे. पॉलिश केली. त्याची मालिश करता तुम्ही दररोज? नाही नाही वेळ नाही येऊन एवढा. झाडाच्या खोडाची मालिश करता म्हणून ते दंडम झाले असं वाटतंय. नाही त्याचं कारण आहे तुम्ही जी मालिश केली ती जमिनीतून केली. काय? काय काय मालिश केली बरं याला सगळी? आम्ही रेस्ट पिरियड मध्ये आलो होतो तेव्हा तुम्ही छाटणी केली होती. छाटणी चालू होती. छाटणीचा आपला मागच्या वर्षी आपण किती बेसल डोस टाकले? 2 टाकले ना? मागच्या वर्षी 2 होती. 2च टाकले. एक रेस्टला टाकला, एक धरायला टाकला. हा, त्यानंतर नंतरच्या बेसात तुम्ही टाकला नाही म्हणून तुम्हाला ओरडलो तुम्ही. हा, त्यानंतर लगेच टाकला थोडं. मग टाकला तुम्ही मी बोलल्यावर. हा हे त्याचा परिणाम आहे. त्याचा परिणाम असा झाला की ज्यावेळेस आम्ही छाटणीच्या वेळेस आलो हा त्यावेळेस तुमच्या बागेवरती एवढी कळी लागलेली होती. पाऊस पडला होता मध्ये वळवाचा एक. हा हा एवढी कळी लागली होती का कांडोकांडी कळी होती. हा होती? बरोबर. आता हे जे माल दिसतो याला पाऊस झाला मध्ये, बरोबर आहे ना, आणि फुटला, तो लीक झाला. आता आम्ही पाहिलं तर सगळीकडून ते मालच माल लागलेला आहे सगळी. म्हणजे ते स्टोरेज त्यावेळेस उपयोगाला आलं. थोडी लेट झाल्यामुळे. हा बरोबर. तर मग त्याच्यानंतर तुम्ही नंतर बेसल डोस काही टाकला धरायच्या वेळेस, हा दरच वेळ बरोबर आहे. म्हणजे आता एकच बेसल डोस झाला या वर्षी. ओके. आणि त्यावेळेला आम्ही हे टाकलं आपले नवीन निघालेल्या गोण्यात नाही का SSM? हा ते मी टाकलेलं नाही त्या बेसल डोस मध्ये. मग वा, ते टाकलेलं आहे ना. त्याच कमाल आहे. हा हा SSM चा पहिला चमत्कार तुमच्या बागेत. हा पहिलं आपल्याकडे रिझल्ट जुलैच्या शेवट आपला म्हणजे जूनच्या शेवट टाकला होता. हा. त्यावेळेस फुल पाऊस चालला होता. म्हणजे बागेत पूर्ण म्हणजे कळीच होती. म्हणजे किती तारखेला तुम्ही बेसल डोस टाकला याचा? जूनच्या म्हणजे शेवटच्या आठवड्यात म्हणजे जूनच्या पहिल्याच म्हणजे तारखेला. हा जुलैच्या. बरं, म्हणजे जुलैच्या. हा, म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय केलं? बेसल डोस बेसल डोस टाकला. साठ दिवसामध्ये तुम्हाला काय काय समस्या जाणवल्या? समस्या म्हणजे एक रोगराई नाही आली. म्हणजे मी तुम्हाला समस्या विचारतोय ती म्हणजे रोग नाही आली. म्हणजे समस्या नाही असं म्हणायचं तुम्हाला? समस्या म्हणजे नाही म्हणजे आपला फुगवण चांगली झाली. कुजा फळांची फुगवण चांगली झाली. झाली. सेटिंग साईज. चांगली झाली. मी तुम्हाला कोणते पेपर मधले कोणते प्रश्न चुकले ते विचारतोय. तुम्ही मला सांगते आणि मला एवढे मार्क पडले. म्हणजे आता काय हा? तर समस्या काय सांगावं आता काय? हा आलीच नाही ना काही समस्या. सांगायला समस्या नाही ना काही. काय बात करता? हा बाकीच्या लोकांकडं चांगलं काही सांगायलाच नाही. सांगायलाच आणि तुमच्याकडे समस्या सांगायला नाही. नाही नाही. मावशी बरोबर आहे काही? हा हे बघा बरं का, खोटं खोटं कौतुक करतील नाही तर. नाही नाही आता हे बरं, राम सर आले म्हणून त्यांच्याबरोबर नाही, चांगलं नाही, बोला. नाही, नाही, त्यांचा आदर करता म्हणून. नाही. तुमच्या झाडाकडे पाहिल्यावर किती प्रसन्न वाटतं. हम्म. झाडाचं आरोग्य. इथं बागेत घुसल्यावरती असं वाटतच नाहीये की आपण सीताफळच्या बागेत आलो. असं वाटतंय आपण जंगलामध्ये आलोय कुठे. चांगलं आले बरोबर आहे. बरोबर आहे ना? हा. ते तुम्ही अजून एक गोष्ट ऍडव्हान्स केली. नाही हुशार विद्यार्थी झाल्यामुळे तो कधी स्वतःचं डोकं चालवतो. हा. बरोबर आहे ना? हा. आणि कधी कधी सरांपेक्षाही वेगळं उत्तर लिहून ठेवतो. हा. सरांनी जे शिकवलं नाही तेच उत्तर लिहून ठेवतो. परत तुम्ही खालच्या गवताला घाबरू नका, कधीच घाबरू नका. ते जर असतं ना गवत तर अजून तुमचं सेटिंग वाढलं असतं आणखी. बरोबर. नका घाबरू तुम्ही. डिसीज फायटर आहे ना आपल्याकडे. मला सांगा, तुम्ही शेतकऱ्यांना जे काही पिकवता, समजा तुम्ही जे ग्राहक आहेत त्यांना तुम्ही अमृत खाऊ घालता का नाही? मागच्या वर्षी ज्यांनी तुमचं सीताफळ खाल्लं, आजी काय बोलल्या तुमच्या, तुमच्या सासूबाई काय बोलल्या? बरोबर आहे. डायबिटीस कंट्रोल झाला. गावठी आमच्याकडे झाडे आहेत, ती खाल्लं ना साखर वाढत होती. गावठी सीताफळ. गावठी सीताफळ मी खाल्लं नाही. मला म्हणायचं इथे साखर वाढून खात नव्हतं गाव. मला खाऊन तर बघू द्या काय होते. पण खाऊन समाधान होऊन मग साखरचं लेवल झाली, एनर्जी वाढली. क्या बात, ताकद नव्हती चालायला. म्हणजे सीताफळ खाऊन तुम्हाला एनर्जी वाढली, ताकद आली. शुगर वाढायच्या ऐवजी तुमची शुगर, तुमची जी शुगर आहे ती नॅचरल वाढली. नॅचरल शुगर तुम्हाला ऊर्जा देते ना. आणि कृत्रिम शुगर वाढल्यावरती ती तुमच्या रक्ताला घट्ट करते आणि थकविती. बरोबर. कौतुक केलं का नाही 75 वर्षाच्या आजीबाईंनी? बरोबर आहे. केलं का नाही? ढिगा समोर बसल्या होत्या, किती आनंद येईल. मला तर असं वाटलं त्यांच्यामध्ये मला लहान मुलगीच दिसली. बरोबर आहे. तो आनंद, तो उत्साह आणि त्यांचं ते बोलणं जसं जणू काही त्यांना पाठ करून ठेवायला लावलं असं बोलत. बरोबर आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये जे साधेपणा होता आणि जे सच्चाई होती, त्या सच्चाईतून आम्हाला हे कळलं की ज्यांना आम्ही खाऊ घातलं ते तृप्त झाले. खरंय ना? खरंय. खरोखर अमेझिंग.
म्हणजे या वस्तूला आपण किती मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा विचार माझ्या डोक्यात पहिल्या बाईट मध्ये सुरुवात झाली. कारण टेस्ट कर लो सुपर मीठा लेट और लाओ. आप कितने भी महंगे लेके आओ, कितने भी फॉरेन से लेके आओ, लेकिन ये टेस्ट आपको कहीं नहीं मिलेगा. ये वैदिक की टेस्ट है. कैसे ग्रेट. शुगर लेवल का शुगर लेवल बेस्ट आहे एकदम. नाही तर सीताफळ खायला कसं लागतं, पांचट लागतं. हे तसं लागत नाहीये, एकदम गरेदार आहे आणि स्वीट एकदम. छान सीताफळ आहे. कशावरून? त्याच्या गरावरून. बर. बी बारीक निघते आणि गर जास्त निघतो. आणि मी पहिल्यांदाच असं सीताफळ बघू राहिलेले. तुम्ही हे जे अमृत खाऊ घालता ना, तर तुमच्याकडे हे विंचू किंवा साप किंवा किडे हे कसे काय येतील? तुम्हाला इथे कशाचीही भीती नाही. त्रास नाही दिला त्यांनी. नाही, कधीच नाही होणारच नाही. जो दुसऱ्यांच्यासाठी बरोबर चांगलं पीक पिकवतो, अमृत देतो, खरे, त्याला ईश्वर कधी धोका देणार नाही. आज तुम्ही जो बेसल डोस दिला त्याच्यानंतर सॉइल चार्जर किती दिलं, एनर्जी बुस्टर? सॉइल चार्जर म्हणजे बेसल डोस नंतर या भागाला 5 लिटर, त्याला 3 लिटर सोडलं. दोन्हीला 400ला 5 लिटर, त्या 250 250ला 3 लिटर. बर. त्याच्यानंतर मग पुढे त्यानंतर मग आपलं सेटिंग चार्जर असतील. परत आपलं शिलाजीत करून दिली का? नाही, आपला सॉइल चार्जर मध्ये भिजून म्हणजे शिलाजीत ट्रीटमेंट केली. LSQ शिलाजीत केली. त्याच्यानंतर काय केलं? फ्लावर असेल आपलं आणि स्प्रे मारले. फ्लावर इस्टर्न चार्जर त्यांचे स्प्रे मारले. किती स्प्रे झाले त्याचे? 2 स्प्रे झाले. म्हणजे आता त्या बेसल डोसनं अजून काहीच दिलेलं नाही. बरं. किती दिवस झाले? साधारणतः 2 महिने झाले. 60 दिवस. म्हणजे आता यामध्ये 2 महिने होतील ना. म्हणजे आतापर्यंत तुमचा एकच बेसल डोस आहे या वर्षीचा. मागच्या वर्षीचे 3 वेगळे. एक रेस्टा टाकला होता, एक बाग धरायच्या वेळेस, आणि एक आम्ही आल्यानंतर साईज साठी. तर या वर्षी नियोजन कसं आहे? यानंतर आता एक पुढच्या महिन्यात एक डोस चालले नियोजन करत बसू नका, टाकून द्या. आणि कारण कसं होईल, गॅप नका पडून. गॅप जर पडला तर आता तुम्हाला मी जे दाखवलं की मगाशी माझ्या हातामध्ये फळं होती, बरोबर आहे ना, तर ही फळं गळू शकतात. का बरं? जरी वैदिकची बाग असली तरी विचार करा, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढा माल आहे. आपण सगळीकडे फिरलो, सगळा झाकलेला माल, सुंदर माल आहे. आज तुम्ही काय म्हणता, प्रत्येक झाडाला 100 फळ आहे. एक फळ तुमचं 500 ग्रॅम जरी झालं तर फळ किती आले एका झाडाला? 50 किलो. म्हणजे ह्याच वावरामध्ये किती माल निघल? 20 टन. किती? 20 टन जादा निघल. बरोबर आहे. 500 पुढेच होणार. 50 रुपयांनी जरी गेला तरी किती होईल? 10 लाख रुपये. मी निगेटिव्ह बोलतोय. मिळणार किती आहे मला चांगलं माहिती आहे, बरोबर आहे. मी अशा बाबतीत निगेटिव्ह बोलतो. कारण अपेक्षा माणसाने नेहमी ठेवूच नाही, बरोबर. मग ते एवढं मिळतं छप्पड फाडके. करेक्ट. नाही, आपल्या तकदीरात काय माहिती का? कष्ट करणं आणि त्याला खाऊ घालणं, बरोबर. देणं हे त्या निसर्गाच्या हातात आहे. खरे. जर नसतं तर आज केमिकलवाल्यांच्या बागा खाली असते आणि तुमची भरलेली कशी असते? फरक आहे. ह्या वर्षी कळाला फरक दोन्हींमधला. नाही, बरोबर आहे ना. केमिकल वाल्यांमध्ये काय फळच नाही बागाला, बरोबर आहे की नाही? बरं, एकाच बागेचं वालायचं कहाणी आहे काही? नाही, सगळ्यांची, टोटल सगळ्यांची, बरोबर आहे. ज्या वेळेस पाऊस थांबेल तुमचा, थंडी पडण्याच्या अगोदर बघा, उत्तरा आणि हस्त नक्षत्र या काळामध्ये जो हीट असते, ऑक्टोबर हीट आपण ज्याला म्हणतो, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये, त्या काळामध्ये जो ताप निर्माण होतो ना, त्या काळात तुम्हाला आणखीन नवीन जी कळी दिसते ना वरती, तुम्हाला अशा प्रकारची तुम्हाला सेटिंग दिसेल. तुमचं नवीन सेटिंग आहे ना ते काय चालू? अजून छोट आहे, बारीक आहे, वरती पण आहे. वरती बघा 2 सेटिंग वगैरे. म्हणजे या ठिकाणी फक्त काय बघा, कळी पण आहे बघा, सेट झालं ना ते. म्हणजे छोटी पण आहे, नवीन पण आहे. म्हणजे एवढे फळ असताना देखील ते सेटिंग करते. याचा अर्थ काय? ही इज हॅपी. खुश आहे, बरोबर. एवढं फळ देऊन आणि किती पावसात साईज झाली. तुम्हाला आश्चर्याने म्हटलं? आश्चर्य आहे ना. 15 दिवसात म्हणजे ते फुलकळीचं डायरेक्ट सेटिंग होऊन झालं. कमी पिरियड मध्ये झालं ना, फुल पावसात. फुल पावसात. आणि 2 महिने सुद्धा अजून पूर्ण झाले ना, अजून झाली पण नाही ना. ऑगस्टला 50 दिवस झाले. 50 दिवसामध्ये हा चमत्कार सगळा. चमत्कार आहे, बरोबर. आणि तरी तुम्ही चूक केलेली आहे, गवत काढून टाकलं, बरोबर आहे. म्हणजे गवत केलं आणि थोडीशी मशागत पण केली तुम्ही. मशागत केली, पाळी वगैरे घातलेली. ते मशागत आहे ना, ही चुकीची. बघा तिथे मुळी उघडी पडली, पायापाशी बघा सर, मुळे पार वर आलेले. मुळ्याने वर आल्या, तुम्ही आणल्या. तुम्ही काय करता?
तुम्ही त्याचा आधार काढून घेता. आधार काढून इथं आधार होता की नाही त्याला खाली, तुम्ही ते उचकला कुठं टाकला मध्ये. उलट बाहेरची माती इकडे टाकायला पाहिजे. खरे, कळलं तुम्हाला? म्हणजे ही चूक केली तरी पण तिचा वाईट परिणाम झाला नाही, सहन केला त्यांनी. तू मला खाऊ घालतो ना, मी तू जरी चुका केल्या तरी मी त्या पोटात घाली. तशी आई म्हणते की नाही, चुका पोटात घालती लेकराच्या, तशी या आईने आणि या लेकरांनी चुका पोटात घातल्या मालकाच्या सगळ्या. खरं आहे की नाही? आता आज आपल्याला एवढं सुंदर चित्र दिसतंय. आज पानांची कॅनॉपी पाहिली, शेजारी आपल्या शेतकऱ्यांनी पपईला वापरलं होतं, ज्याने 2 डोस बेसल डोस वापरले, त्याची पपई अजूनही चांगली आहे. नाही तरी पण म्हणजे दिलेच वापरला ना, नाही एकच यांनी एकच वापरला. इकडच्यांनी काहीच नाही, यांनी अमृत कृषी अमृत काय टाकलं होतं ना इकडचे, नाही फक्त लागवडीला टाकलं कृषी अमृत, फक्त लागवडीला. त्यांनी तिकडच्यांनी सगळा बेसल डोस टाकला, RNPS. म्हणजे ज्यांनी RNPH आणि K जो बेसल डोस आहे तो पूर्ण टाकला, एकच टाकला होता, तरी त्याची पपई अजूनही चांगली आहे यांच्या तुलनेमध्ये. जर त्यांनी 2-3 बेसल डोस टाकले असते तर आज पपई फुल चालली असती. आणि इकडच्यांनी मात्र फक्त कृषी अमृत टाकलं होतं. कधी? लागवडीच्या वेळेस, रोपांना. तर तुलना लगेच कळते का इकडचा प्लॉट पूर्ण काय झालाय, बस्ट झालेला, बस्ट म्हणजे काढून टाकावं लागणार. बरोबर आहे. आणि तिकडचा प्लॉट अजूनही बरा आहे, एकाच बेसल डोस, एका बेसल डोस. बरोबर आहे. SCT वैदिक मध्ये शेती करताना शेतकऱ्यांना आता हे सगळं बघितल्यावर त्यांना विश्वास बसणार नाही. अनेक जण असं म्हणणार आहे नाही हे काहीतरी फेकता. हा डायलॉग आहे, कॉमन डायलॉग आहे, फेकू राहिला, फेक व्हिडिओ फेकू राहिला, काही बी बोलता खोटं. आता त्यांना जर केमिकल मध्येच ते जगले, केमिकल मध्येच ते मोठे झाले. आज तुम्ही केमिकलच्या बागा पाहायला गेलं तर काय रिकामे, त्यांना रिकामच पाहायची सवय. तेव्हा हे भरलेलं त्यांना कसं काय पचणार? खरंय. आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, गरिबी आली तर लाजू नये, श्रीमंती आली तर माजू नये. आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे, बाजार आला का आपली लोक माजतात आणि बाजार गेला का आपली लोक लाजतात. बरं कशाला लाजतात? बरं ते लाजतात त्याला खाऊ घालायला. फक्त बाजार खाली पडू द्या, मग तुमचे कांदे असो, टोमॅटो असो, तुमचा डाळिंब बाग असो, द्राक्ष बाग असो, किंवा तुमचा सीताफळ बाग असो, तर ड्रॅगन असो. बरोबर. एकदा बाजार पडले का त्याला वावरात जाऊशी वाटत नाही, त्याला खत घालूशी वाटत नाही, काहीच नको, त्याला काही खर्च करूशी वाटत नाही. आणि जेव्हा बाजार चढले मग गोण्याच्या गोण्या, कर्ज, मंगळसूत्र सगळं गहाण टाकणार, पण खाऊ घालणार कधी? बाजार वाढले. आणि इथंच शेतकरी सगळ्यात गरीब राहील. खरे. श्रीमंतीचं सूत्र काय माहिती तुम्हाला? असं म्हणतात, तेजी आली का विक्री करायची असते, तोलमोल करायचं असतं, बाजार पैसे करून घ्यायचे असतात. बरोबर. आणि जेव्हा गरिबी म्हणजे बाजार कमी होतात तेव्हा तुम्ही झाडाचं पोषण द्यायचं असतं, झाडाला मोठं करायचं असतं, त्याला ताकद द्यायची, फळांना. समजा तुमचे मार्केट जर सोन्याचं वाढलं तो विका तुमच्याकडचं, गुंतवा ते कुठेतरी, कर्ज काढा, हे करा. आणि जर त्याचं मार्केट कमी झालं तर सोनं विकत घ्यायचं. बरोबर. तसं शेतीमध्ये जेव्हा बाजार वाढतील तेव्हा पैसे करून घ्या मालाचे, आणि जेव्हा बाजार कमी होतील त्यावेळेस माल तयार करायला सुरुवात करा. आपले शेतकरी उलटे करता, बाजार आले का खर्च करता, आणि बाजार उतरले का गप बसता, खर्च करायचं थांबून घेते. तेच म्हणलं ना, श्रीमंती आली का माजून जाता. बरोबर आहे ना? बरोबर. माजल्यासारखे त्याला खायला टाकतं झाडाला. खरंय का खोटं आहे? बाजार वाढलो मग तेव्हा माल राहत नाही ना. बरोबर आहे. आणि जेव्हा बाजार उतरता तेव्हा लाजता खायला घालायला, म्हणून आयुष्यभर गरीब राहता. हे लक्षात ठेवा. हे सूत्र ज्याला कळलं तो शेतीच्या दरिद्रीतून बाहेरच आला. समजा तुम्ही रेस्ट पिरियड मध्ये, तुम्ही बाजार मंदीच्या काळामध्ये तुम्ही त्या झाडाला खाऊ घाला. SCT वैदिक म्हणजे तर वेगळंच गणित आहे. तिकडे तेजी येऊ नये तर मंदी येऊ. तू बाबा आपल्या बागेला खाऊ घाल. तिची भूक आहे ना त्यावेळेस तिला वेळच्या वेळी खाऊ घाल. बरोबर. एकदा खाऊ घाल, 60 दिवस आराम कर. जो माणूस जीव गुतून जे काही करतो, द्विधेने करतो, तो माणूस सक्सेस होऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? आपण रेस्ट पिरियड मध्ये ज्यावेळेस आपल्याकडं मंदी असते त्यावेळेस आपण झाडाला काय बनवलं पाहिजे? पैलवान बनवलं पाहिजे. ज्यावेळेस झाडाला खाऊ घालताना तेव्हा तुम्हाला जरी मंदी असली, कमी बाजारात जरी तुमचा माल गेला, आशीर्वाद मिळतात. कोणाचे? खाणाऱ्याचे आशीर्वाद मिळतात. सोन्यासारखा माल खायला भेटतो एवढा स्वस्तामध्ये आशीर्वाद मिळतात. आणि जेव्हा तुम्ही असे आशीर्वाद कमवताना तेव्हा तेजीमध्ये परमेश्वर तुम्हाला लक्ष्मी देतो. पण जो म्हणतो मला ह्या मंदीमध्ये काय आशीर्वाद नको, जो मालाची
धुळधान करतो, हा, बरोबर. रागराग करतो, खरंय. जो माल फेकून देतो, जो बागी काही जात नाही, किडी लागून देतो, हा. रोग पडून देतो. खरे परमेश्वर काय म्हणतो, तेजीमध्ये बी तुझ्यावर रोग पडू दे. कळलं का तुम्हाला? हा. हा, म्हणजे मंदीमध्ये त्याचा माल भरपूर असतो, हा पण तो कोणाच्या मुखामध्ये जाऊ देत नाही. जाऊ देत नाही. बरोबर तो पण तुम्हाला तोडायला परवडत नाही. तुला तोडायला नाही परवडला तरी मुखात जाऊ दे कोणाच तरी. खरे हा, तो जर तुम्ही केला ना तर मंदीमध्ये तुमचे दिवस आहे सगळे, खरे तेजीमध्ये सॉरी. तेजीमध्ये म्हणजे हेच आम्हाला कळलं पाहिजे. हा, म्हणजे उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू टाकू नका. हे फक्त काय संतोषी मातेच्या व्रतामध्येच नाही करायचं. हे आयुष्याचा वसा आहे. हा शेतकऱ्याचा, शेतकऱ्याचा वसा आहे. त्याने झाडाला कधी उपाशी राहू देऊ नका. शेतकऱ्याने जर झाडाला विष घालू नका, झाडाला उपाशी राहून देऊ नका, ज्याला वेळच्या वेळी खायला द्या, तुम्हाला कधी कमी नाही पडणार. हे माझं वाक्य खरं आहे खोटं आहे? खरे 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 हेच मुद्दा आहे. मग मला हेच सांगायचं आहे की आज तुमच्या मुलाच्या चेहऱ्यावर तेज आहे, तुमच्या चेहऱ्यावर हा. तेज आहे, कारण समोर आहे ना सगळं हा चित्र. एवढ्या पावसात काही नाही झालं, आता काय होणार आहे? बरोबर. हा, हा खरा तो अडचणीचा काळ तर निघून गेला. हा जेव्हा नुकसान होत असतं खरं. हा हा आता इथून पुढे तर आपल्या हातात आहे. हा बरोबर आहे. म्हणजे SSM नी तुम्हाला बऱ्यापैकी ताकद दिली. परमेश्वरी कृपेने आज SSM चे रिझल्ट, अरे एवढे अफलातून रिझल्ट रे, का शेतकरी जो एकदम सामान्य शेतकरी आहे तो म्हणतो आपल्यासारखी तूर कोणाची नाही, अख्ख्या गावात नाही, आणि रासायनिक खताचा दाना टाकलेला नाही. बरोबर आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री सुद्धा आपल्या SSM पाशी थबकले. ज्यावेळेस ते कृषी प्रदर्शन होतं ना परळीला राज्यस्तरीय, तेव्हा तिला ते थबकले. त्यांना त्याच्याबद्दल कुतूहल वाटलं की एकही दाणा रासायनिकचा टाकायचा नाही आणि रोगराई पण येणार नाही. तिथं सिद्ध झालं SSM वापरल्याने रोगराई आली नाही. बघा तुम्ही झाडाला काय देताय? खत. आणि येत काही नाही रोग. किती मोठी समस्या आहे. काही नाही. किती मोठा फायदा आहे. मागच्या वर्षी थोड्या समस्या आल्या, या वर्षी अजिबात नाही. आजी पण नाही, तिचा भात पण नाही. आहे की नाही? अजिबात नाही. बरोबर आहे. म्हणजे असं आहे. इथं मध्ये खोल आहे कशासारखं? सफरचंदासारखं. सफरचंदामध्ये कसं असतं? खोल असतं ना, खड्डा. इथे खड्डा आहे बघा. जनरली सीताफळाला मध्ये खड्डा नसतो. याला खड्डा आहे म्हणजे याचा अर्थ काय होतोय? याचं भरपूर काय होणार आहे? पोषण होणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला फवारण्या टोटली काय करायच्या आहे? स्किप. जवळजवळ आपल्याला बंदच करायचे आहे. बंद. ब्लोअर विकायला लावायचं आपल्याला सगळ्यांना. असं ना? हा मग काय, पाठीवर पंप थोडी घ्यायचा असतो. पाठीवर आपल्याला लेकरू घ्यायचं असतं. आताच आपण गणित काढलं, 10 लाख तर ह्याच बागेचे कुठंच गेले नाही. इकडच्या 400 झाडांचे. हा बरोबर. तिकडचे काय बोनस होतील ते, हे मिनिमम म्हटलं मी, अर्ध्या पगारामध्ये, अर्ध्या बाजारामध्ये. बरोबर आहे. पूर्ण बाजार जर भेटला 70-80 भेटले तर मग 15 होतील. बरोबर आहे. बघा परमेश्वर कृपेने काय आशीर्वाद मिळतील ते मिळतील, परंतु होणार हे मात्र नक्की. काय सांगाल सर्व शेतकऱ्यांनी एकच सांगणं की म्हणजे आपला एसीटी वैदिकचा आपला जो सर्व जे काय कोणी आपले शेतकरी असतील त्यांनी म्हणजे पोषणावरती हे करा. म्हणजे तुमचं पाऊस असो किंवा ऊन असो, कोणती असू द्या म्हणजे परिस्थिती, ऋतू काही असू द्या किंवा मौसम जी परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, ती हवामानाची परिस्थिती किती पण बदलू द्या, किती बरोबर, पण तुम्ही तुमच्या पोषणावर काय राहा, काम करा. नाही, ठाम राहा. आता तुम्ही काम कशावर केलंय? मातीवर का झाडावर केलं? नाही. सगळ्यात जास्त काम तुमचं कुठे आहे? ठीक आहे, तुम्ही तर काही फवारण्या पण घेतल्या, पण किती घेतल्या आतापर्यंत? 3-4 झाले. 3-4 धरूया आपण. बरोबर आहे. तर तुमचा आतापर्यंतचा खर्च 80% कुठे झाला? जमिनीवर. आणि 20% पण झाला का वरती? नाही. 10% झाला असेल. म्हणजे 90% खर्च कुठे आहे? जमिनीवर. आणि 10% कुठे आहे? वर झाडावर आहे. तो आम्हाला पुढच्या वर्षी डायरेक्ट 100% कशावर करायचा आहे? जमिनीवर. आज मला सांगा, आज तुमच्या ह्या पावसापासून तुम्हाला कोणी वाचवलं? मातीने वाचवलं. तिला एवढे खड्डे पडले, छिद्र पडले, पण तिने झाडाला किंवा फळाला तकलीफ होऊ दिली नाही. तुमचे पानं आज एवढे चकाचक आहे, कोरे करकरीत, प्लास्टिक सारखे. हे कशामुळे? त्याला दिलेल्या पोषणामुळे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही त्याला बीज शुद्ध दिलं. व्हरायटीचा विषय सोडा, पण आज आपण जे खताचं बीज टाकलं ते बी बीजच आहे ना. त्या बीज आम्ही जे जमिनीत टाकलं त्या बीजाची फळ आहे.
तुम्ही जर 20 टाकलं असतं तर आज तिथं तुमच्या वरती सगळं कुजलेलं असतं. खुदे असं आणि काही आम्ही म्हणलो असतो नाही हो ह्या वर्षी सगळं तिकीट सगळं बिल आम्ही कोणावर फाडलं असतं? निसर्गावर पावसावर. पावसामुळे आज काय 99% शेतकरी कोणावर बिल फाडताय? पावसावर. खरे तुम्ही फाडलं का? नाही. तुम्ही त्याचं काय करताय? किती पडलं बरं पाऊस झालाय तर तुमचे पिकं कसे आज? तेजदार आहे. तेजदार आहे एकदम. असं वाटतं निरोगी पाऊस खाल्लाय. सीताफळाची बाग आहे. हा वरून जर पाहिली तर मी तर म्हणतो असं वाटेल याच्यामध्ये एक फळ नसेल. हा वरून दिसतंय तसं चित्र. नाही दिसत म्हणजे वरून दिसतंय. लांबून जर कोणी गेलं ना काही फळच नाही. यावर्षी काही फळ नाही. हा हा सांगू म्हणा तुम्हाला. थांबा जरा. हा आहे की नाही? जे आपले ऍसिड वैदिक जे वापरतायत ते म्हणजे समाधानी, जे रासायनिक आहे ते पूर्ण. तुम्ही फोनवर बोलणं होत असेल ना तुमचं? हो बरेच फोन. किती शेतकऱ्यांशी बोलता तुम्ही? म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्र बाहेर. सीताफळाच्या किती शेतकऱ्यांशी बोलताय सध्या? सीताफळाचे म्हणजे एक 8 ते 10 म्हणजे आपले ऍसिड वैदिक शेतकरी आहेत जे बाहेरून फोन येतात. म्हणजे त्यात काही म्हणजे रासायनिकचे असतात किंवा आपले काय म्हणतात ते? आता जे रासायनिकचे आहे ते पूर्ण फेल गेलेले. ओके म्हणजे इथं पण आणि बाहेर पण. बर. आणि जे आपले वैदिकवर आहेत त्यांच्या बागात म्हणजे काही कळना सेट आहे त्यांचे म्हणजे 50% 60% आहे. म्हणजे त्यांनी जेवढं दिलं असेल तेवढं ओके. बरोबर आहे ना? आता जेवढा अभ्यासक्रम तुम्ही अभ्यास वाचाल तेवढंच तुम्ही उत्तर लिहू शकाल ना. बरोबर आहे. तुम्ही जर काही जणांना आउट ऑफ द सिलेबस करायची सवय, त्याला आपण काय करणार? बरोबर आहे की नाही? जुना अभ्यासक्रम वाचतात आणि पेपर नवीन अभ्यासक्रमाचा आहे की नाही? आताचे पेपर जे नवीन अभ्यासक्रमाचे आहेत नवीन अभ्यासक्रम सगळ्यांनी बदललं पाहिजे. तुम्ही जर अभ्यासक्रम नाही बदलला तर पेपर मधले उत्तर तुम्हाला सोडवता येणार नाही आणि तुम्ही जे उत्तर लिहिणार आहे त्याला 0 मार्क मिळणार. खरे खोटे? खरे. आणि मग आज बागा जर 0 झाल्या लोकांचे त्याचं कारण ते आहे त्यांनी आउट ऑफ द सिलेबस, जो सिलेबस आउटडेटेड झाला त्याचे उत्तर अजूनही ते लिहितात, त्याच ट्रीटमेंट करतात. खरे. अजूनही ते रोगाच्याच मागे. जो नाही आहे त्याच्या मागे धावून काय उपयोग आहे का मावशी? बरोबर आहे. हा तुमची सावली मी धरायचा प्रयत्न केला तुम्ही हातात लागला माझ्या? नाही असं आहे. म्हणून आहे सावली म्हणजे रोग म्हणजे सावली आहे. कमजोरी हा बेस आहे. कमजोरी दूर करा, रोग नाहीसा होणार आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. आज तुम्ही तुमची पिकं पाहिल्यावर एवढा आनंद होतो, समाधान वाटतं. साईज किती तुफान आहे बघा ना. साईज चांगली. प्रत्येक त्याच्यामध्ये कप्प्यामध्ये माल बघा आहे. आणि तुमचं जे झाड आहे ते पूर्णपणे त्या फळांनीच लगडलेलं आहे. बरोबर आहे की नाही? बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती काय? बघा इथे बघा सगळ्या प्रकारचं माल. इकडे बघा जरा कंटिन्यू ठेव. हे बघा इथं माल किती बघा. इथं सर्व स्टेजेस मधला माल. इथं बघा इथं पहा गममध्ये. हे बघा इथे पहा 1 2 3 स्टेजेस बघा. हे बघा मागची स्टेज बघा, ही मागची स्टेज. म्हणजे नवीन माल या ठिकाणी काय होतोय? आलेला आहे, तयार होतो. तयार आहे. थोडक्यात जर तुम्ही मध्ये बघा ना सर आहे ना सगळीकडे. हे बघा हे बघा हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 इथे बघा. ती बघा एवढ्या पावसामध्ये एवढा माल फुल लोड आहे. हा हे बघा हे म्हणजे अविश्वसनीय ज्याला म्हणतात ना. हे बघा मध्ये आतमध्ये सगळा मालच आहे. बघा इथे वरती बघ. हे बघ म्हणजे संपूर्ण तुमच्या झाडावर आतून काय सगळा माल आहे. थोडक्यात ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की वैदिकवर खरंच येतं का? का हो? हे बघा वैदिक भरपूर येते. छप्पर फाडके येते. का छप्पर फाडके येते. हा जो माल तुमचा सगळा बेचण्यामध्ये पहा. चौकात पूर्णपणे इकडे बघा. बघा असं नाही. इथे बघा. हे बघा सगळ्या झाडांमध्ये इथे वरती बघा दिसतोय. बघ तुम्ही समोर पण आहे. इथं बघा बघा. हे बाबा हे बघा हे बघा हे बघा आहे ना ते काय वर. हे बघा मागे बघा. इथं समोर बघा पूर्ण फांदीलाच किती येते मोडले. इथं बघा. हे बघा इथं खाली बघा. इथं माल बघा माझ्या हाता खाली दिसतोय. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपल्याला चॉईस करायला चान्स नाही. बरोबर आहे? हे बघा माल बघा. अंदाजे सांगतोय 100 ते जास्त भरतील फळ प्रत्यक्षात. पण ते जास्त भरतील. बरोबर आहे. एक सुद्धा फळ तुमचं खराब नाहीये. नाही हे काही नाही खराब. छोटासा डाग सुद्धा नाही. नाही अजिबात नाही. बाप हे काय मध्ये पण
मध्ये बघा मध्ये बघा पूर्ण झाड आतमध्ये भरलेले, एका ठिकाणी 20-20 फळ आहे बघा. आहे असे 5 तुमच्या फांद्या जर 5 असतील झाले 100. तेच म्हणते आम्ही मोजले नाही, आम्ही अंदाजे सांगतोय. ही माळपा दिसते, साईज पण आहे ना, साईज पा त्याची माळपा. आणि शायनिंग लस्टर किती आहे. हे पानं पा काय मजबूत आहे. हे प्लास्टिक आहे ना डायरेक्ट. काय प्लास्टिक. 4 बोटांनी एवढं पानं. आणि फळाची तुम्ही अरे स्मेल बघा एकच नंबर. आणि दुसरी गोष्ट हे पा हे फक्त बाहेर दिसणारं फळ तुम्हाला दाखवतोय, आहे का नाही. तज्ञ लोकांनी इथे यावं आणि अभ्यास करावा. काय वाटतं मला. बरोबर. हाऊ इट इज पॉसिबल. हे कसं शक्य आहे. पान तोडताना आवाज कसा आहे तुझं. टक. हे पान आहे तुमचं, आहे की नाही. हो. हे बा आवाज कसा येतो. टक्क आवाज. टक्क आवाज. बरोबर की नाही. म्हणजे असं सगळं चित्र आहे. हे पा हे बा दिसतंय. असं वाटतंय की कोणतरी थिनिंग करून असा बरोबर माल सेट करून दिलाय. बरोबर आहे ना. किती माल लागला त्याला. पानात बापरे. पाण्याचा ताण न देता पकडलेला आहे बरं का. नाही कंटिन्यू. हा किती फ्लश आहे. हा दुसरा आहे. हे पाय सेटिंग बघा खाली. हे काय आता हे पान बघितलंय आपण. हे केवढं पान आहे. हे बघा हातात पकडा. हे केवढं पान आहे. हे आपल्या खायच्या पानासारखं. माझा हात खाऊच्या पाना एवढं पान आहे. पलीकडून दिसत नाही. नागरीच्या पानासारखं. आणि कडक किती एकदम सुगंध एकदम. शेवटी फॅक्टरी मजबूत तर गोडाऊन मजबूत. बरोबर आहे. तुमचं नाव आणि पत्ता सगळ्या शेतकऱ्यांना सांगा. माझं नाव सुनील किसन दांगट, राहणार निमगाव वैजापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 8830194870. तुम्ही तुमचे चिरंजीव आज पुण्यावरून नोकरी करत असताना इकडे आणले. हे जे नवीन शेतकरी त्यांना माहिती नाहीये. बरोबर आहे. बरोबर. एवढी नोकरी सोडून एवढी डेअरिंग करून इकडे यांना आणलं. तुम्ही पण आले. तर काय तुमचं फिलिंग आहे आज हे सगळं चित्र बघितलं मागच्या वर्षी ह्या वर्षी. नाही म्हणजे सुरुवातीपासून शेतीची म्हणजे आवड होतीच. म्हणजे जॉबला असताना स्वतः घरी म्हणजे सुट्ट्यावर असताना शेतीत कामं करायची ही सवय होतीच. पण पूर्ण वेळ शेतीत आल्यानंतर एक वेगळाच म्हणजे अनुभव होता. जिथं रासायनिक किती टाकलं तरी त्याचे म्हणजे समाधान नव्हतं मनाला. किंवा म्हणजे अपेक्षा आपण होतो आपण झाडाकडे करतो होतो. आपली जी जो आपला झाड विचार होता आपण म्हणजे जो वैदिकवर आपण हे करतो. म्हणजे आता तुम्ही सांगता की झाडावरती म्हणजे प्रेम करा, तसं म्हणजे वैदिकवरती हे झाले. बरोबर. मी तेच मगाशी म्हटलो, मंदी असो नाही तर संधी असो, झाडावर प्रेम करा. तुम्ही झाडावर प्रेम करा आणि झाडाला तुम्ही जर प्रेम करत असाल, बरोबर की नाही, तर तुम्हाला ते झाड वेगळ्या प्रकारेच काहीतरी देईल. हे वेद काळातलं शिक्षण आहे आपलं. बरोबर आहे. आजच्या केमिकल शेती करणाऱ्या आधुनिक शेतीच्या नावाखाली सगळं जुगाड करणाऱ्यांना काय कळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. बरोबर की नाही. आईचं प्रेम करण्यासाठी आई व्हावं लागतं. खरंय. बरोबर आहे की नाही. तर ते आई होणं एवढं सोपं नाही, त्याला कळा सोसायला लागतं. खरंय. बरोबर आहे. तुमच्या आतमध्ये कळकळ असेल तरच कळा येतील. जर कळकळच नसेल तर कळा कुठून येतील. सिझेरियनच होईल ती. बरोबर आहे. आणि म्हणून मी जे सांगतो की आज ही वृक्ष नसून ही आमची लेकरं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आहे की नाही. पक्षी ही सुस्वरे आळविती. हे कोण म्हणतं? संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि सावतामाळी काय म्हणतात? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तुमचा कांदा तुमचं लेकरूच आहे ना. हे तुम्हाला जर कळलं तुम्ही त्याला विष खाऊ घालाल का? नाही. तुमचं सीताफळ तुमचं लेकरू आहे ना. हा, आपल्याला हे कळलं पाहिजे की हे लेकर आहेत आमचे. खरे. यांच्यावर प्रेम करा. यांना विष नका देऊ, अमृत द्या. तुम्ही अमृत दिलं 2 वर्षापासून. आज तुमच्याकडे लक्ष्मी नांदते. आज लगेच कळतंय की तुमच्याकडे लक्ष्मीचा वास आहे, तुमच्याकडे धन्वंतरी आहे. खरे. आज आरोग्य आहे तुमच्या बागेत म्हणजे कोण आहे? धन्वंतरी आहे. मग आधी धन्वंतरीचं आवाहन करा, मग तिच्या मागे लक्ष्मी येईल. खरे. जर आधी लक्ष्मी आली आणि धन्वंतरी नाही आली तर सगळी लक्ष्मी डॉक्टरच्या दुकानात जाईल. बरोबर. खरे. लक्षात घ्या. धन्वंतरी अगोदर आली पाहिजे
आरोग्यम धन संपदा. आरोग्य असेल तर त्या धनाला किंमत दे, नाहीतर आरोग्य नसेल तर तुमचं धन तुमची अवदसा आहे. खरं. म्हणून माझे एवढे पैसे झाले ते नको सांगू, कशाने झाले ते सांग. जर केमिकलने झाले असतील तुला अवदसा येणार म्हणजे येणार. कारण तू दुसऱ्याला काय खाऊ घातलं? विष. दुसऱ्याला काय दिला? रोग. दुसऱ्याला रोग दिल्यावर तुझ्या घरी लक्ष्मी नाही येऊ शकत. हे खरं आहे खोटं आहे? खरं. आज वैदिक आल्यापासून तुमच्या कुटुंबाची शांती, प्रेम, हे रोगराई याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आजार म्हणजे ते म्हणजे पाहायला नाहीच आहे. आजार फरक पडला की नाही पडला? फरक पडला. त्याच्या पूर्वीची तुमचं घर आणि आताचं तुमचं घर, तेव्हा 1.5 लाख कमवत होते, हे आल्यापासून 6.5 लाख कमवायला लागले. नोकरी सोडली, त्याचा आनंद झाला. 6 लाखाचं पॅकेज मिळालं तुम्हाला, अभिनंदन. मागच्या वर्षी आणि या वर्षी तुम्हाला पॅकेज वाढून मिळणार आहे 4 लाख. बरोबर आहे. काय अशी कुठे नोकरी आहे? आयटी मध्ये तरी आहे का? नाही. आयटीत असते. ते सीताफळ झालं, पेरूचं वेगळंच आहे. तो बोनस आहे हो दिवाळीचा. इथे शेतकरी सांगतो साहेब नाही तुम्ही हे धरलं नाही, ते राहिलं, हे राहिलं, हे उत्पन्न राहिलं, म्हणजे किती आनंद आहे. आज पेरूचं किती उत्पन्न निघाल तुमचं? त्याचं 2 लाख झालं. बरोबर आहे. त्याला काही 30-40 हजार रुपये खर्च केले असतील. म्हणजे 70 खर्च झाला. परंतु त्याला बोनस मिळाला. उन्हाळ्यामध्ये काहीच काम नाही ना. नाही. आणि त्या टायमाला तरी माल ड्रॉपिंग झाला, 70% माल ड्रॉपिंग. प्रचंड विरोधी परिस्थिती होती आणि तरी पण आपण बेसोड त्यावेळेस मापातच टाकलेली होती. बरोबर आहे की नाही? त्याला जर आपण त्या बेमाप जर वारेमाप दिला असत त्याचं पण आता बघा ना त्याला किती. नाही आता त्याला बघा ना माल किती आलाय. नाही आता त्यावेळेला गळून गेला माल होता. आता किती आलाय बघा. नाही आता ड्रॉपिंग नाही, फुल आलाय ना. रंग काय आहे त्या मालाचा? क्वालिटी जबरदस्त. म्हणजे एकंदरीत तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही नोकरी सोडली तर समाधानी आहे. म्हणजे एससीटी वैदिकचं पॅकेज हे आयटी पेक्षा भारी आहे. मागच्या वर्षी 6 लाखाचं पॅकेज होतं, म्हणजे महिन्याला किती झाले? 50,000 रुपये महिना. यावर्षी 10 लाखाचं पॅकेज आहे. 12वर गेलं आणखीच गोष्ट वेगळी आहे. म्हणजे यावर्षी 70-80 हजाराचं पॅकेज आहे. पुढच्या वर्षी लाखाच्या पुढे जाणार तुम्ही. ओके. नाव सांगा सगळ्या शेतकऱ्यांना आणि नंबर सांगा. माझं नाव बबन सुनील दांगट, राहणार चिकणी, तालुका संगमेश्वर, जिल्हा अहमदनगर. आपलं चिकणी येथे आपलं सद्गुरू ॲग्रो शेतकरी सेवा. हा, तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण करता आणि हे सगळं अनुभव घेऊन तुम्ही सुरुवात पण केली. कसं काय रिस्पॉन्स शेतकऱ्यांचा? शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स म्हणजे चांगला आहे. आणि जे गेल्या वर्षी जे मागील वर्षी जे युजर होते, आता त्या युजरमध्ये काउंट संख्या वाढते. त्यांचा अनुभव बघून SSMचा काय अनुभव आहे? SSMचा म्हणजे मी स्वतः ज्यावेळेस आपलं लॉन्च झालं होतं त्यावेळेस म्हटलं की मी स्वतः त्याचा ट्रायल घेऊन त्याचे काय रिझल्ट आहे ते आपण नंतर शेतकऱ्यांना त्याचा जोडले गेले शेतकरी आता. ओके चालेल. मग शेवटी त्या सगळ्या अनुभवी शेतकऱ्यांना काय सांगाल तुमच्याबरोबर जोडलेल्या? अनुभवी शेतकऱ्यांनी कसं आहे की आपलं एसीटी वैदिक जे आपलं म्हणजे सातत्य असेल किंवा आपलं म्हणजे श्रद्धा ठेवून त्याचा तुम्ही जर वापर केला तर तुम्ही कधीच फेल जाणार नाहीये. त्याच्यामध्ये काय होतं की बरेच शेतकरी की आपलं एसीटी वैदिक एक फक्त बेसल डोस टाकतात किंवा फक्त ट्रायल घेऊन बघता. ट्रायल घेऊन एससीटी वैदिक ट्रायल घेण्यासारखं नाहीये. बरोबर. तुमची ट्रायल द्या एससीटी वैदिकला. बरोबर. बरोबर आहे की नाही? तुम्ही पूर्ण शेड्यूल वापरा, तुम्ही पूर्ण आपलं श्रद्धा ठेवून वापरा, पूर्ण आपलं सातत्य ठेवा, तुम्हाला ते पीक 100% यश आहे. 100% बरोबर आहे. 100% करा, 100% यश आहे. इथं 99% चालत नाही. 99% करायचं असेल तर या रस्त्याला सुद्धा येऊ नका. काय बरोबर आहे की नाही मावशी? बरोबर. तुम्ही अर्धवट करणार, दुसरे अभ्यासक्रमातले इकडे उत्तर दिले ना आणि म्हणणार आम्हाला मार्क का नाही पडते. बरोबर. राईट. SSM बद्दल तुमचा अनुभव काय सांगाल आजूबाजूचा? SSM म्हणजे कसं आहे की ज्यावेळेस मी आता बेसल डोस दिला त्यावेळेस पूर्ण म्हणजे आताचा तुमचं काय आहे इतरांचं पण म्हणजे आता काहींना आपलं वांगी असेल किंवा डाळिंब असेल यांना दिलेत त्याचे पण रिझल्ट छान आलेले आहेत. काहींचं म्हणजे SSM सेटिंग चांगले झालेले, फुटवे चांगले झालेले आहेत. SSM पण थोडंसं तुम्हाला असं नाही वाटत का थोडंसं असं हटके आणि जरा ऍडव्हान्स म्हणजे त्याला आपण म्हणतो आपला जो कृषी अमृत आणि आपला जो याचा बेसल डोस दिला त्याला थोडा वेळ लागतो, पण SSM दिल्यानंतर एक 4-5 दिवसात लगेच फास्ट काम जादू आहे ना. रासायनिक खत सुद्धा एवढ्या वेगाने लागू होत नाही. खरंय का नाही? आज तुमचं SSM जर नसतं ना तर तुम्हाला ड्रॉपिंग कुठेतरी दिसलंच असतं, काळी कळी तुम्हाला दिसलीच, पण SSM ने ते सगळं वाचवलं. म्हणजे SSM आहे तर रोग नाहीये, खरे समस्याच नाहीये. समस्या जर संपवायची असेल तर त्याचा समस्येचा कर्दन काळ म्हणजे सम्राट शक्ती आणि मिरॅकल, आणि त्याला जोडीला येतोय आता ह्युमस गोल्ड आहे की नाही. आता छप्पर फाड की शेतकऱ्याला आहे की नाही. कोणताही शेतकरी आला तर लगेच याच्यामध्ये सेट होऊ शकतो. त्याचा बाग सेट होईल आणि तो शेट होईल.
आहे की नाही? बरोबर आहे. आज शेटच झाले की नाही? शेट झाले. हा, नांगर साहेब शेट झाले मार्केटमध्ये मागच्या वर्षी, या वर्षी पण. आज या वर्षी मोठी सेट. ओके. माझा मोबाईल नंबर आहे 989530 आपलं चिकणी ते आपलं सद्गुरू ॲग्रो शेतकरी सेवा केंद्र आहे. कोणी आपल्या शेतकरी बांधवांना आपलं एसीटी वैदिकबद्दल काही मार्गदर्शन असेल किंवा काही सल्ला किंवा आपलं उत्पादने पाहिजे असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे यार विकणारे हेचे म्हणून एवढे गोड गोड बोलता. ठीक आहे, हे गोड बोलतील असतील हो. हे झाडं काय खोटं बोलू शकतात का? झाडांना तुम्ही कसं काय खोटं बोलायला लावाल? त्याच्यामुळे आमचं नका ऐकू, झाडांचं ऐका. का हो मावशी, बरोबर आहे की नाही? आम्ही लोभी असू शकतो, आम्हाला पैशाचा लोभ असू शकतो, या झाडांना कसला लोभ आहे हे यांचं तेज बघा. तुम्ही इथंच नका बघू, बघा सर कोणतंही झाड मध्ये या, आतमध्ये बघा, आणि झाडाचं खोड बघा, एक नंबर. म्हणजे तुम्ही जर संपूर्ण बागेत फिरला, ही कॅनॉपी जर पाहिली, अरे काय हो, साऊचे पानं लटकले सगळे. अशा प्रकारे आहे. शेतकरी मित्र हो, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की थोडं तरी करून पहा, 100% करून पहा. आणि तुमच्यासाठी आता SSM प्लस HG, SSM सम्राट शक्ती आणि मिरॅकल, आणि HG म्हणजे ह्युमस गोल्ड, याची जी जोडी आहे ही तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये या सर्व समस्यांवरून मात करून सक्सेस करून देणार, ही नक्की. धन्यवाद. तुम्हाला मार्गदर्शन कधी अडचण आली तर कोण मदत करतं? जगताप सर असतील किंवा आपले मोहित सर असतील. मोहित सर असतील. बरं, मोहित सर आणि जगताप सर, तुमचा नंबर सांगा. नमस्कार, मी योगेश जगताप सर. मी नगर बीड या पूर्ण जिल्ह्याचं काम बघतो. काही शेतकऱ्यांना जर कोणत्याही पिकाबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8669 200 222. धन्यवाद. मित्रांनो, आपण याच बागेमध्ये, ह्याच विजिटमध्ये तासाच्या आतमध्ये, एका तासाच्या आतमध्ये आपण ऊनही पाहिलं, सावलीही पाहिली आणि पाऊसही पाहिला. श्रावण म्हणतात, पाऊस आहे की नाही? बरोबर. म्हणजे ह्या श्रावणामध्ये अतिशय सुंदर असं वातावरण आहे. अशा वातावरणात तुमची सुंदर अशी बाग आहे. खूप आनंद वाटला. सर्व शेतकऱ्यांनी असा आनंद आपल्या शेतीमध्ये घ्यावा. आणि चला शेती करूया आनंद. जय सिटी वैदिक, जय सिटी वैदिक. मग असे आम्ही इंद्रधनुष्य पाहिलं, बरोबर आहे ना? बरोबर. आणि आता काय, इथे ही गुहा तयार झाली पा, आहे की नाही? हे निसर्गाचे हे जे चमत्कार आहे, बरोबर, हे चांगल्याच्या नशिबात नसतात. यासाठी त्यांना काश्मीरला जावं लागतं, कुल्लू मनालीला जावं लागतं, माथेरानला जावं लागतं, आहे की नाही? माउंट आबूला जावं लागतं. इथे आपल्याला इथंच आहे ना, जागेवरचे सगळं, आहे की नाही? सुंदर किती बघा. हे मधीच प्रकाश आहे, बाकी सगळीकडे पाऊस आहे. मला याच्यामध्ये विशेष आनंदाची गोष्ट काय वाटते माहिती का, की आज तुमचं पेरू असेल किंवा तुमचं सीताफळ असेल, मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी कसं आहे, आणखीन दुपटीन त्यात स्ट्रॉंग आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तुमचा आत्मविश्वास मागच्या वर्षीपेक्षा आणखीन वाढलेला आहे. आता ती जी फळं आहे, आज जर पाहिलं तर एवढा पाऊस जर सारखा असेल, जर फळं जर ओली झाली तर काळी पडल्याशिवाय राहत नाही, गळल्याशिवाय राहत नाही. आता फक्त तुम्हाला याला काय करायचं माहिती का, एक तुम्ही अर्जुन शिलाची ट्रीटमेंट करा, नाही तर SSM आणि HG मागवा आणि त्याला लगेच देऊन टाका, मोकळ्या मध्ये देऊन टाका. पाऊस पडतोय ना, पडू द्या. तुमच्या सगळ्या खाली मुळ्या पसरलेल्या आहे त्यात टाकून द्या, ड्रीप खाली काढून द्या किंवा इकडे टाकून द्या. चालेल. ते जे फळं तुमचे जे आज कमकुवत होतील ना, त्यांना लगेच ताकद देतील. बरोबर. आणि इन्स्टंट लगेच त्याचं ताकद वाढतील. आणि अजून एक गोष्ट करा, इन्स्टंट चार्जरचा अर्जंट एक स्प्रे घ्या. इन्स्टंट चार्जर आणि एनर्जी बुस्टर आणि साईज चार्जर एकदा खालून सोडून द्या. कारण काय, हे जे काही फळांना जी काही ताकद कमी पडणार आहे ना, बरोबर, ती त्यातून त्याला मिळेल. हे आहे का, आहे ना? म्हणजे फळं वल्ली झाली तरी त्यांना काही फरक नाही, कारण लष्टर ना त्याच्यावरती. आत्ताच पाऊस पडून गेला, आहे की नाही? पाऊस पडला नाही आता, आणि पडतोच आहे. हे बघा चमक बघा, ह्याच्यामध्ये सगळ्या, हे बघा, हे कळी बघा छोटी आहे की नाही? म्हणजे ही ताकद आहे. आता तिकडे बघा, इकडं उन्हात पाऊस पडतो, काय मजा आहे. उन्हात पाऊस पडतो, कारे कोल्ह्या रडतो, असं म्हणतात ना, गाणं येते लहान मुलांचं. चांगला पाऊस आला ना का, इकडे तुमचं तण बघा, तुम्ही मध्ये मशागत केली तरी मागे बघा, तिकडे बघा, मागे फिरून बघा, वरती बघा. म्हणजे तण आता आहे, तिकडे तण फार अगदी कमी झाले.
थोडक्यात इथे तुमची साईज जी आहे, जर तुम्ही SSM जास्त वापरलं, SSM HG, तर इथे साईज तुफान होणार तुमची. बरोबर. तुम्हाला अनुभव येईल यावर्षी. हा, अंजीर आहे आपल्याकडं, पुढं केळी आहे, मोसंबी पण सगळे आपल्याकडे. पुढे अच्छा हे काय अंजीर. किती लागले बघा ना, अंजीर. हा पानं बघायचं. सगळं वैदिक आहे बरं का, वैदिकवर आहे सगळे आटम एक एक. प्युअर वैदिक. हा हे पान पा केवढे, हा सागाच्या पानापेक्षा मोठे. बघा आणि याला अंजीर किती लागले, हा खालून आहे बघा, खालून. हा खालून वरपर्यंत लागले, शेवटपर्यंत, शेंड्यापर्यंत चालू आहे पुढं. अंजीर शेतकऱ्यांनी हे पाहिलं पाहिजे. हा मग एवढा पारिजातक बहरलेला मी नाही पाहिला कधी. नाही. हा, याला सगळं मिळतं ना. हो हो. आता त्याला ते मिळतं, कारण ते झाडांतून म्हणा पारिजातक काय बहरले. हे बघा, हे माल बघा याला. तुमच्या मागे पण बघा, हे काय पूर्ण फांटी. तुमच्या मागे तिन्ही फांद्यांना माल आहे. हा भरपूर आहे, फार एवढ्या पावसात फुल लोड आहे. किती वर्षाचं आहे, काही वर्ष, मला वाटतं वर्षाचे पुढे झाला असेल फक्त. हे बघा वरती शेंडा. हा शेंड्याला. हा हे काय वरती, हे बघा साईज. हा हे बघा वरती शेंड्याला आला बघा, शेंड्याला मोसंबी. याला टाकता का याला, मग काय काय टाकता याला. याला आपला जो बेसल डोस असतो तोच केला. हे काय चिक्कू आहे, आंबा आहे. किती वर्ष झाला असेल, काय हा वर्षाचं, 1 वर्षाचं. हा त्याला एवढी फळं हा 1 वर्षात. नाही हो, आता काय हा ना, 3 वर्ष याला फळं येत नाही. मग आलं कसं काय मग, वैदिक नाही आलं. हा ना. म्हणजे जे त्या याचे शेतकरी आहे कर्नाटकचे, साऊथ इंडिया जवळचे, ते शेतकरी म्हणतात 3ऱ्या वर्षी माझ्या झाडाला मालच माल आहे. तर हे असं आहे व खरं, आहे की नाही. याला जर तुम्ही अजून SSM टाकलं तर आणखीन मस्त होईल. त्यात एवढा पाऊस आहे,